श्री स्वामी समर्थ। तुम्ही कधी विचार केला आहे का, कोजागिरीच्या रात्री चंद्र इतका तेजस्वी का दिसतो आणि का म्हणतात की या रात्री चंद्राच्या किरणामध्ये अमृत बरसतं? नमस्कार मंडळी, मी कविता। स्वागत आहे तुमचं राधे कवी या आपल्या चॅनलवर। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल सर्व काही। कोजागिरी नेमकी कधी आहे, 6 की 7 ऑक्टोबर, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ। पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून असे धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओज तुम्हाला सतत मिळत राहतील। तर चला सुरुवात करूया मंडळी। प्रथम समजून घेऊया कोजागिरी म्हणजे नेमकं काय। को जागृत, संस्कृतमधील या दोन शब्दांपासून कोजागिरी हे नाव आलं आहे। याचा अर्थ आहे कोण जागा आहे। पौराणिक कथेनुसार या पवित्र रात्री देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर विचरण करतात आणि पाहतात की कोण जागरण करत आहे, कोण त्यांची भक्तीने आराधना करत आहे। आणि जे भक्त या रात्री जागे राहून देवीची पूजा करतात त्यांच्या घरी देवी लक्ष्मी कायमस्वरूपी वास करतात असा विश्वास आहे। पण मंडळी, याहून देखील खोलवर जाऊन पाहिलं तर जागृत म्हणजे फक्त शारीरिकपणे जागा राहणं नाही, तर जागृत म्हणजे आध्यात्मिक जागृती। जो मनुष्य जीवनात जागृत आहे, जो आपल्या कर्तव्याबद्दल, धर्माबद्दल, आपल्या उद्दिष्टांबद्दल सजग आहे, त्याच्याकडे लक्ष्मी म्हणजे समृद्धी, यश आणि आनंद कायमचा राहतो। कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे? हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजे 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 12:23 सुरू होईल आणि 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:17 पर्यंत राहील। हिंदू धर्मशास्त्रात उदय काल हा मान्य आहे, म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळी जी तिथी असते त्या दिवशी सण साजरा केला जातो। 6 ऑक्टोबरच्या सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी चालू असेल, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 वार सोमवार या दिवशी साजरी करण्यात येईल। कोजागिरी पौर्णिमेचा पूजा मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर पहाटे 12:34 पर्यंत। 6 ऑक्टोबर रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर 12:34 पर्यंत। हाच तो 49 मिनिटाचा शुभ काळ आहे, ज्यात चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांसह आकाशात प्रकटतो। हा अत्यंत शक्तिशाली मुहूर्त आहे, कारण यावेळी चंद्र, लक्ष्मी आणि विष्णूंची ऊर्जा एकत्र येते। चंद्रोदयाची वेळ आहे 6 ऑक्टोबर संध्याकाळी 5:27 चंद्रोदयानंतरच खीर चंद्रप्रकाशात ठेवण्याची पद्धत आहे, हे लक्षात ठेवा। कोजागिरीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व। मंडळी, आता समजून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचं खरं महत्त्व काय आहे। चंद्राची 16 कला। हिंदू ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की चंद्राच्या 16 कला आहेत। कृष्ण पक्षात या कला एक एक करून कमी होत जातात आणि शुक्ल पक्षात एक एक करून वाढत जातात। पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या सर्व 16 कला पूर्णत्वाला येतात आणि त्यातही शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सर्वात तेजस्वी आणि शक्तिशाली असतो। या 16 कला म्हणजे अमृता, मानदा, पूषा, तुष्टी, पुष्टी, रती, धृती, शशिनी, चंद्रिका, कांता, ज्योत्स्ना, श्री, प्रीती, अंगदा, पूर्णा आणि पूर्णामृत। यातील प्रत्येक कला एक विशिष्ट ऊर्जा प्रदान करते। आरोग्य, समृद्धी, शांती, प्रेम, बुद्धी इत्यादी। आता आपण जाणून घेऊया देवी लक्ष्मीची जागृती। नवरात्रीचे 9 दिवस देवी दुर्गा असुरांशी युद्ध करतात। दसऱ्याच्या दिवशी विजय मिळवल्यानंतर देवी विश्रांतीला जातात आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी पुन्हा जागृत होतात, यावेळी लक्ष्मी स्वरूपात। हा काळ देवीच्या ऊर्जेच्या रूपांतराचा आहे, दुर्गा शक्ती ते लक्ष्मी समृद्धीपर्यंतचा। कोजागिरी म्हणजे केवळ चंद्रदर्शन नाही, ही ती रात्र आहे ज्यावेळी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा पृथ्वीवर उतरते। प्राचीन शास्त्रामध्ये लिहिलं आहे की चंद्र हा मनाचा कारक आहे। त्याच्या प्रकाशात ठेवलं गेलेलं दूध हे अमृत समान बनतं। त्या दुधात चंद्राची ऊर्जा शोषली जाते आणि जेव्हा ते पिलं जातं तेव्हा आपल्या शरीरात शांतता, शुद्धता आणि सकारात्मकता बनते। तेव्हा आपल्या शरीरात शांतता, शुद्धता आणि सकारात्मकता पसरते। कोजागिरीची पूजा विधी। रात्री चंद्र उगवल्यानंतर अंगणात किंवा गॅलरीत एक पाट ठेवावा।
त्यावर देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी, त्यांची पूजा करावी, हळद कुंकू फूल अक्षता व्हावे, धूप दीप प्रज्वलित करून ओम लक्ष्मे नमा आणि ओम विष्णवे नमा या मंत्राचा जप करावा। दुधात वेलची बदाम केशर साखर घालून चंद्रप्रकाशात ठेवावे। चंद्रदर्शनानंतर ते दूध परिवारांसोबत प्रसाद म्हणून ग्रहणही करावे। लक्ष्मी अष्टक विष्णू सहस्त्रनाम किंवा कोजागिरी लक्ष्मी व्रत कथा वाचावी ऐकावी। देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी या रात्री काही उपाय आहेत, चला जाणून घेऊया। को जागरती या शब्दांवर ध्यान केंद्रित करा। लक्ष्मी विचारते कोण जागा आहे आणि जो भक्त त्या क्षणी तिचं स्मरण करत असतो तोच तिच्या कृपेचा अधिकारी ठरतो। चंद्राकडे बघत मनात म्हणा ओम चंद्राय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा। घरातील ईशान्य कोपऱ्यात दीप लावा आणि लक्ष्मीला आमंत्रित करा। या रात्री कोणत्याही प्रकारची कलह वाद किंवा नकारात्मक बोलणं टाळा, कारण ही रात्र शांततेची आणि समृद्धीची आहे। तर मंडळी, हे होतं कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती। आता पुन्हा एकदा थोडक्यात मुद्दे। कोजागिरी 2025 6 ऑक्टोबर वार सोमवार, पूजा मुहूर्त रात्री 11:45 ते 12:34 हा कालावधी असेल 49 मिनिटाचा। चंद्रोदय संध्याकाळी 5:27 मंडळी, भक्ती मनापासून असावी, पूजा प्रेमाने करावी, व्रत श्रद्धेने पाळावं आणि खीर नक्की चंद्रप्रकाशात ठेवावी आणि सर्वात महत्त्वाचं को जागृत याचा अर्थ समजून घ्यावा। या कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा आगमन व्हावं, विष्णूची कृपा मिळावी, चंद्राप्रमाणे तेजस्वी व्हावं, मनाला शांती लाभावी आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हावीत। माझे तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, हे आम्हाला प्रोत्साहन देतं। शेअर करा, तुमच्या मित्र परिवारांना पण कोजागिरीचं महत्त्व कळेल। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा यासारखे आणखीन धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओज पाहण्यासाठी। कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्ही कोजागिरी कशी साजरी करता, तुमच्या घरातील विशेष परंपरा काय आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। धन्यवाद।